नमस्कार. जीवनमूल्य कार्यक्रमामध्ये मी माधवी आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे. जीवनमूल्य कार्यक्रमामध्ये सध्या चालू असलेली मालिका की विचार बदला म्हणजे जग बदलेल ह्या मालिकेमध्ये आपल्याला अनेक प्रश्नांवर उत्तर देण्यासाठी डॉक्टर सचिन परब आपल्यासोबत आहेत. आजही ते आपल्यासोबत आहेत आणि आपल्या बरेचसे प्रश्न जे आहेत त्यांची उत्तरं आपण त्यांच्याकडून घेणार आहोत. त्यापूर्वी मी डॉक्टर सचिन यांचं स्वागत करते. डॉक्टर सचिन, खूप खूप स्वागत आहे तुमचं. ओम शांती. ओम शांती. डॉक्टर सचिन, जेव्हा विचारांबद्दल विषय चालला त्यावेळेला विचारांच्या बाबतीत तुम्ही खूप आम्हाला माहिती दिली, मन बुद्धी संस्कारबद्दल तुम्ही आम्हाला सांगितलं आणि विषय हळूहळू करून अभिकथनाकडे आला. तर जेव्हा अभिकथनाकडे विषय आला त्यावेळेला असं कळलं की स्वतःसाठी आम्ही सांगतो कित्येकदा तरी, दुसऱ्यांना सांगतच असतो, पण मग थोडंसं स्वतःसाठी विचार चालला तर मग एक गोष्ट नेहमी लक्षात येत होती की काही सवयी डेव्हलप झालेल्या आहेत, निर्माण झालेल्या आहेत जीवनामध्ये. त्या सवयीमुळे मग ते तुम्ही जे म्हणता की हे अभिकथन करा, जसं तुम्ही रोजच्यासाठी प्रार्थना दिली, एक अभिकथन दिलं की रोज तुम्ही हे करा. परंतु काही सवयी अशा आहेत की ज्या मोडता येत नाही आहेत आणि त्याच्यामुळे त्या अभिकथनाचा कदाचित आम्हाला त्याचा एक इफेक्ट, त्याचा परिणाम ज्याला आपण म्हणतो तो कुठेतरी जाणवत नाही. तर ह्या सवयी सगळ्यांनाच नेमका त्रास देणाऱ्या असतात. आपल्याला कळतं ठीक नाही आहेत, नाही करायला पाहिजे, परंतु ते घडतच असतं आमच्याकडून. तर ह्या सवयी म्हणजे एक्झॅक्टली काय, सवयीबद्दल तुम्ही काय सांगाल? सवय हा शब्द फार सुंदर आहे. मराठीमध्ये आपण सवय म्हणतो, इंग्रजीमध्ये हॅबिट म्हणतो आणि हिंदीमध्ये आदत म्हणतो. सवय ह्या शब्दामध्ये वय लपलेलं आहे. तर त्या वयाचा आणि सवयीचा फार संबंध आहे. एखादी सवय जशी ती जुनी होत जाते तशी ती पक्की होत जाते. ठीक आहे. लहानपणी आपण भरपूर काही शिकतो. जेव्हा एका लहान मुलाची पर्सनॅलिटी किंवा व्यक्तित्व बनत असतं तर पहिल्या 5-7 वर्षामध्ये तो भरपूर काही शिकलेला असतो आणि त्याच सवयींच्या आधारे त्याचा पुढची त्याची वाढ होते आणि पुढे वाढ होऊन त्याच्यावर नवी सवयी तो सुरुवात करतो. सवयीबद्दल लोकांनी भरपूर काही सांगितलेलं आहे. इंग्रजी शब्द फार सुंदर आहे. इंग्रजी शब्दामध्ये आम्ही असं म्हणतो की हॅबिट ह्या शब्दाची जी स्पेलिंग आहे HABIT, की हॅबिटमधला तुम्ही जर H काढला तर अ बीट रिमेन्स, म्हणजे ए बीट राहतं. जर ए काढला तर बीट रिमेन्स, जर बी काढला तर इट रिमेन्स, आय काढला तर टी फॉर टेल रिमेन्स. आणि भरपूर लोक असं म्हणतात, मराठीमध्ये पण म्हण आहे की जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. सवय जी आहे ही मेल्याशिवाय जात नाही, ती तुमच्याबरोबर राहते असं एक म्हणतात. पण हा एक पैलू झाला. आम्ही असं मानत नाही. आमचं असं म्हणणं आहे, लोक म्हणतात की मनुष्य हा सवयीचा गुलाम आहे. आम्ही म्हणतो नाही, हे वाक्य बरोबर नाही आहे. मनुष्य सवयीचा गुलाम नाही, परंतु सवयीचा मालिक आहे तो. कारण सवय ही त्यांनी निर्माण केलेली असते. सो वी आर क्रिएटर. आपण रचयिता आहोत आपल्या सवयीचे. आणि तुम्ही जी काही उदाहरणं दिलीत सवयीची, ती जास्त निगेटिव्ह उदाहरणं दिलीत. ठीक आहे ना. कारण आपण असं मानतो की निगेटिव्ह सवयीच आहेत, पण चांगल्या सवयी पण असतात ना. जर एखादी व्यक्ती चांगली सवय निर्माण करू शकते, निगेटिव्ह सवय निर्माण करू शकते, तर चांगली पण करू शकते ना. याचा अर्थ चांगली किंवा वाईट सवय ही निर्माण करणारा मी आहे. तर ताकद माझ्यामध्ये आहे ना की त्या सवयीमध्ये. पण एक अशी अवस्था येते ज्या वेळेला मी सवयीला परिवर्तन करू शकत नाही आणि मला कळतं की माझी जी सवय आहे त्याने मला तर त्रास होतोच, पण माझ्या आजूबाजूच्या व्यक्तींना देखील त्रास होतो. ऑफिसमध्ये त्रास होतो, सगळ्यांना त्रास होतो आणि माझ्या शरीरावर, माझ्या आजारावर, माझ्या कामावर याचा परिणाम पडतो आहे. तर आज जे आपण विशेष बघणार आहोत की सवयी ह्या कशा सुरुवात होतात आणि ह्या सवयी लहानपणामध्ये ह्याचं बीज असतं काय कुठे आणि कशा प्रकारे आपण ह्या सवयींना परिवर्तन करू शकतो. तर अशा प्रकारे ह्या सवयी येतात आणि मग पुढे मनुष्याला या बंदिस्त करून सोडतात. डॉक्टर साहेब, तुम्ही सांगितलं की ह्या सवयी चांगल्या वाईट दोन्ही पण असतात आणि तुम्ही म्हटलात की आपण सवयींना निर्माण करतो. बरेच ही गोष्ट अगदी निश्चितच खरी आहे, पण मग का निर्माण करतो? काय ह्या सवयी एखाद्या व्यक्तीमध्ये निर्माण होतात, चांगल्या असू देत किंवा वाईट असू देत? ह्याला आम्ही कंट्रोल ड्रामा म्हणतो मनोविज्ञानामध्ये, मानसशास्त्रामध्ये.
मी एक उदाहरण देईन तर तुम्हाला थोडं कळेल. एक लहान मुलगा आहे आणि तो आईबरोबर शॉपिंग मॉलमध्ये गेलेला आहे, ठीक आहे. आणि शॉपिंग करताना त्याला एखादी वस्तू आवडली, समजा एखादी बाहुली आवडली किंवा एखादं खेळणं आवडलं, आणि त्याने हट्ट करायला सुरुवात केला की मला ते बाहुली पाहिजे. तर त्याची जी आई असते ती त्याला म्हणते की नाही, तुला नाही मिळणार बाहुली. तर त्यावेळेला तो 4 कंट्रोल ड्रामा वापरतो. पहिला तर तो काय करणार, पहिला तो आईला मस्का लावणार, आईशी प्रमाणे, आई तू खूप चांगली आहेस, तू किती छान आहे, माझ्यासाठी एवढं नाही करणार काय, मला ही बाहुली खूप आवडते, तू माझ्यासाठी एवढं करू शकतेस. तर तो आईला प्रेमाने समजावण्याचा प्रयत्न करतात, पण आईने नाही ऐकलं, सॉरी तुला नाही मिळणार. मग तो दुसरं शस्त्र वापरतो, आणि ज्याला आम्ही म्हणतो पहिलं तर नाईस, दुसरं नास्टी. नास्टी म्हणजे काय, तिथेच तो जमिनीवर बसणार, तो रडायला सुरुवात करणार, वस्तू फेकणार. नास्टी म्हणजे पहिलं प्रेमाने नाही ऐकलं तर त्रास देऊन बघणार की आईला आपण आता कंट्रोल करू शकतो काय, त्याला नास्टी बिहेवियर म्हणतात. की भरपूर जोरजोरात रडणार, आवाज करणार, काही सगळ्या वस्तू ज्या असतील आईच्या हातातल्या किंवा दुसऱ्या किंवा तिकडच्या त्या सगळ्या फेकणार वगैरे. तर म्हणजे हा त्रास दिला तर आई बोले जाऊ दे, ह्याला देऊन टाकूया आपण, हा शांत होऊन जाईल. पण आई खंबीर असेल, सॉरी तुला नाही मिळणार, तू काही केलंस तरी. मग तो तिसरं शस्त्र वापरतो, तो बोलणं बंद करतो, कुठेतरी कोपऱ्यात जाऊन बसणार, तुला काय करायचं आहे ते कर. ह्याला आम्ही म्हणतो इनडिफरंट बिहेवियर, म्हणजे कोणाशी बोलणार नाही, चुपचाप एकटा बसून राहणार, ह्याला इनडिफरंट बिहेवियर. आणि ह्याने पण जर आई नाही ऐकली, आईला वाटलं अरे बिचारा हा आता काय करणार, हा असाच राहील, किती दिवस राहील वगैरे माहीत नाही, त्याला देऊन टाकूया. पण आई सॉरी तुला नाही मिळणार. मग तो चौथं शस्त्र वापरतो, आणि त्याला आम्ही म्हणतो पुअर मी सिंड्रोम. पुअर मी म्हणजे तो बोलतो की नाही खरंच तुझं माझ्यावर प्रेम नाही, तुला मी नको आहे, तुला दुसरा मूल आहे ते पाहिजे, किंवा दादा पाहिजे, किंवा छोटा त्याच्यावर तुझं जास्त लक्ष आहे, मी तुझा मुलगाच नाही आहे, माझी तुला गरजच नाही आहे, मला काही झालं तरी तुला फरक नाही पडत आहे, पुअर मी सिंड्रोम. तर ह्या 4 कंट्रोल डमा आम्ही वापरतो. आता हे लहानपणी ठीक आहे, शेवटी मग आई म्हणते की ठीक आहे चल तुला देऊन टाकते मी, कारण त्यावेळेला आपण छोटे असतो, सुंदर असतो. पण भरपूर लोक मोठे झाल्यावर सुद्धा हेच 4 कंट्रोल ड्रामा वापरतात, आणि आपल्या बिहेवियरमध्ये, वागणुकीमध्ये सुद्धा हे दिसून येतं. ह्याची भरपूर काही उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकतो. जसं एक व्यक्ती तुम्ही विचार करा, तिचं वय वाढलेलं आहे, 30-40 वर्ष आहे, पण काही झालं, कोणी नाही म्हणालं त्यांना, तर लगेच रडायला येणं. हे रडायला येणं बिहेवियर पुअर मीमध्ये बसणारा पिक्चर आहे, की माझी कोणाला आवश्यकता नाही आहे, मी काही कामाची नाही आहे, लोकांना माझी काही जरूरत उरलेली नाही आहे, माझं आता काही राहिलेलं नाही आहे. आणि खास करून आम्ही बघितलं वृद्ध व्यक्तींमध्ये किंवा जास्त 40 वर्षानंतर काही लोकांमध्ये, मग ती हाऊसवाईफ असो, हजबंड असो किंवा आणखीन कोण असो, त्यांच्यामध्ये हे बिहेवियर. काही झालं की रडायला येणं, म्हणजे मी गरीब, माझी कोणाला आवश्यकता उरलेली नाही, मग ते रडणं चालू करतात. हे बिहेवियर चाइल्डहूडमधून येण्याची शक्यता असते. किंवा काही जणांना जेव्हा टेन्शन येतं, काही परिस्थिती आली, ते बोलणं बंद करतात सगळ्यांचे. सो दिस इज इनडिफरंट बिहेवियर, की तुम्हाला माझी गरज नाही, मला पण तुमची गरज नाही, आणि ते वेगळे राहायला लागतात. कोणाशी राहणार सगळे एकत्र, पण कोणाशी बोलणार नाही, न बोलणे. दिस इज वन ऑफ द मेकॅनिझम. किंवा दुसरे जे असतात ते नास्टी बिहेवियर ज्याला आपण म्हणतो, भांडण करणार सगळ्यांशी. जरा काय त्यांच्या इच्छेविरुद्ध झालं की लगेच ते रागावणार, तोडफोड करणार, जोरजोरात बोलणार, सगळ्यांसमोर बोलणार वगैरे. दिस इज नास्टी बिहेवियर. आणि जे चौथे असतात, जे सगळ्यांना प्रिय असतात, ते गोड गोड बोलून आपलं काम करून घेतात, पण दॅट इज नाईस बिहेवियर. तर नाईस बिहेवियर सगळ्यांना आवडतं, पण ह्या कुठेतरी आपल्या लहानपणीच्या डिफेन्स मेकॅनिझम आम्ही याला म्हणतो वेगळ्या, तर त्या आपण वापरतो, आणि मोठ्या असल्यावर पण त्या पूर्ण करतो. तर ह्या डिफेन्स मेकॅनिझम जे असतात, ह्यांच्या पण रूटमध्ये जो तुमचा प्रश्न होता की काय असं वय येतात, तर आपल्या सर्वांच्या काही ना काही आवश्यकता असतात, मनुष्याच्या आवश्यकता असतात. ह्याच्यावर वैज्ञानिकांनी भरपूर प्रयोग केले. जसं एक जन्मताच एक मूल आहे, त्या मुलाला इव्हन त्याला खायला नाही मिळालं, पण त्याला जर आईचं अटेन्शन नाही मिळालं, प्रेम नाही मिळालं, तर त्याची वाढ होत नाही. ज्या मुलांना लहानपणी आईवडिलांचं प्रेम मिळत नाही, अटेन्शन मिळत नाही, ते बघितलं की मोठी झाल्यावर ते व्यसन करतात, किंवा असं काही काम करतात जे नाही करायला पाहिजे.
तर ते लहानपणामध्ये बिघडलं आहे, कारण लहानपणी त्यांना जे पाहिजे होतं ते नाही मिळत. तर आपल्या सर्वांना प्रेमाची फार आवश्यकता असते, खास करून जेव्हा आपण लहान असतो. दुसरं आपल्याला अटेन्शनची आवश्यकता असते. अटेन्शन पण हे प्रेमाचाच एक प्रकार आहे. तुम्हाला वेळेवर जेवण मिळणं फार आवश्यक असतं. समजा तुम्ही लहान आहात आणि तुमच्या घरी तुम्हाला बघणारं कोण नाही, वेळेवर जेवण देणारं कोण नाही, तर जेवणाशी आणि तुमचा भावनांचा संबंध फार जुळलेला असतो. तर ज्या व्यक्तींमध्ये खाण्याचे प्रॉब्लेम असतात, एक तर जास्त खातात किंवा अजिबात न खाणे, तर ते लोक आहे ज्यांचं वजन जास्त आहे, तर ते पण आम्ही बघितलं की त्या इमोशनल नीड्स असतात आपल्याला. खुशी, जसं तुमच्या जीवनामध्ये खुशी नसेल तर ते खाण्यामधून ते खुशी शोधत असतात. तुम्हाला जर मित्र नसेल कोणी, तर तुम्ही टी व्हीला आपला मित्र बनवता. ह्या सगळ्या आपल्या भावनिक गरजा आहेत, त्या आपण पूर्ण करायचा प्रयत्न करतो. पण त्याला आपण वेगवेगळी गोंडस नावं देतो का नाही, टी व्हीमधून चांगलं शिकायला मिळतं. पण शिकायला मिळतं, किती तास शिकणार? 4, 5, 6 तास तुम्ही टी व्ही समोर बसताय. तुम्हाला एखादी वस्तू आवडते, ठीक आहे, पण किती आईस्क्रीम खाणार, किती चॉकलेट खाणार? तर तुम्हाला ते गोडपणा पाहिजे असतं, पण तो गोडपणा संबंधातून तुम्हाला मिळत नाही. मग तुम्ही तो जेवणामध्ये शोधता. कारण जेवल्यावर तो मेसेज जातो मेंदूमध्ये, नाऊ आय एम सिक्युअर, मला आता खूप बरं वाटतंय. सो इज दॅट रिझन व्हॉट यू आर फाइंडिंग आउट? म्हणजे जेवणामध्ये तुम्ही ते तर पाहत नाही ना. तर ह्या सगळ्या सवयी आहेत, ह्याचं रूट कुठेतरी लहानपणी दडलेलं असतं. आपल्या भावनिक गरजा असतात, त्या पूर्ण न झाल्यामुळे आपण ह्या सवयी घेतो. आणखीन एक मी कॉमन उदाहरण तुम्हाला देईन. तुम्ही पण पाहिलं असेल की लहान मुलं नखं खातात किंवा अंगठा तोंडामध्ये घेतात ना. दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. एक एक लहान मुलं आहे, त्याचं वय असेल समजा आता तो 7वीत गेला असेल, म्हणजे 12 वर्ष 13 वर्ष, पण अंगठा तोंडात पाहिजे. सो अंगठा तोंडात घेतल्यावर काय होतं, लहानपणी त्या मुलाला दूध पाहिजे असतं, भूक असते, त्याला भूक आल्या, त्याला आई दूध पाजते, तर ही फील सिक्युअर. पण जसा तो मोठा होत गेला, तर घरी जी काही परिस्थिती असेल, आई कामावर जाणारी असेल किंवा दुसरी भावंड असेल जिथे आईचं लक्ष असेल, तर त्या मुलाला असुरक्षिततेची भावना निर्माण होते. आणि मग ती असुरक्षिततेची भावना कशी दूर होणार, तर अंगठा तोंडात घेतल्यावर त्याला असं वाटतं आई माझ्या बरोबर आहे, अँड दॅट गोज इन्सिक्युरिटीची फिलिंग. आणखीन काही कारणं असू शकतील. किंवा काही जण नखं खाणारे असतात, भरपूर जण आहेत नखं खाणारे. जेव्हा त्यांचं टेन्शन वाढतंय, अँझायटी किंवा चिंताचा प्रवाह, तर नकळत त्यांचं बोट तोंडामध्ये जातं आणि नखं, आणि एवढी नखं खातात की नखं खाऊन झाल्यावर जी चामडी असते बाहेर, ती पण चामडी पण खातात. त्यांना माहिती आहे की ती खराब होतं, तिथून रक्त येतं, पण ते खात राहतात. तर ते आतमध्ये त्यांचा चिंतेचा जो स्वभाव असतो तो त्यांना कारणीभूत बनतो. आणखीन एक सध्या सवय बघितलेली आहे आणि चांगल्या चांगल्या लोकांमध्ये सवय आहे, ती म्हणजे हे असे पाय हलवत राहणं. एकदा कॉन्फरन्सला मी गेलेलो, तर डॉक्टर्स होते आमच्याबरोबर आणि समोर लेक्चर चालू होतं. मी लेक्चर ऐकतोय, तर माझ्या बाजूला बसलेला एक डॉक्टर जोरात दोन्ही पाय हलवत होता. तर मी थोड्या वेळ तर बघितलं, नंतर मी म्हटलं चला याचा आपण थांबूया. तर मी माझा हात असा त्याच्या पायावर ठेवला, माझा हात पण हलायला लागला. तर म्हटलं प्लीज सर, तुम्ही कंट्रोल करा. बोललो काय झालं? म्हटलं तुमचा पाय हलतो आहे. म्हटलं अच्छा, मला माहीत नव्हतं. म्हणजे पाय हलणं हे तुम्हाला माहीत नाही, तुम्ही तर लेक्चर ऐकता, मग ह्या पायाला ऑर्डर कोण देतं हलवायला? काहीतरी सबकॉन्शियस अंतर्मनामधून तुम्ही चाललाय ना मेसेज ह्याच्यामध्ये, तर ते आतमधली सबकॉन्शियसमध्ये अँझायटी किंवा काय जी चिंता असेल ती तुम्ही चॅनलाइज करताय. तर असे भरपूर बिहेवियर आम्ही बघतो जे आहेत, ह्या सगळ्या सवयी आहेत. मग त्याच्यामध्ये सिगरेट किंवा तंबाखू घ्या, सिगरेट तोंडामध्ये ठेवाय, काही जण सिगरेट पित नुसतं तोंडामध्ये त्यांना पाहिजे, सो दे नीड, इट्स अ ओरल टेंडन्सी आहे म्हणतात, तोंडामध्ये त्यांना काहीतरी पाहिजे. कारण मग ती चुईंगम असो किंवा आणखीन काय असो, तुम्ही चघळत राहा, म्हणजे तोंडामध्ये काही ना काही तुमच्या पाहिलं की तुम्हाला बरं वाटतं. तर ही पण लहानपणामध्ये तुम्ही कुठेतरी स्टकअप झालेला आहात काही स्टेजमध्ये, त्याचं ते लक्षण आहे. तर अशा भरपूर सवयी आहेत ज्यांचं मूळ जर आपण बघितलं ते भावनिक गरजेमध्ये आहे. आणि ती भावना जोपर्यंत पूर्ण होत नाही, हेल्दी भावना, तुमचा सेल्फ रेस्पेक्ट किंवा समान, आणि तुम्हाला त्या भावना रिप्लेस केल्या जात नाही चांगल्या प्रकारे, तोपर्यंत हे बिहेवियर राहणार आहे.
डॉक्टर सर, तुम्ही म्हटलं की तोपर्यंत हे बिहेवियर राहणार आहे. जर समजा आता ज्या पद्धतीने तुम्ही मार्गदर्शन करताय त्या पद्धतीने एखाद्या व्यक्तीला हे मार्गदर्शन मिळते अनेक वर्षापासून, तुम्ही जसं म्हटलात की लहानपणापासून ह्या सवयी आलेल्या असतात, तर ह्या जर गरजा कुठल्याही परिस्थितीत कुठे जर पूर्ण झाल्या, ज्या गरजा आहेत, प्रेम असू देत, सेक्युरिटी तुम्ही म्हणतात की सुरक्षा असू देत, ज्या गरजा आहेत लहानपणाच्या त्या प्रौढपणी जर पूर्ण झाल्या, तर मग त्या व्यक्तीमध्ये ज्या सवयी आहेत, ज्याला आपण हॅबिट्स म्हणतो, ह्या चेंज होण्याची शक्यता आहे का? आणि आहे तर कितपत आहे? तुम्ही ह्या अशा काही केसेस पाहिलेल्या आहेत का? तुम्ही ह्या प्रोफेशनमध्ये आहात, तुम्हाला असे काही केसेस दिसलेले आहेत का? थोडंसं सांगाल का याबद्दल? येस. पहिलं तर त्या व्यक्तीला हे समजावून सांगितलं पाहिजे आणि लोकांनी स्वीकार केलं पाहिजे. लोक हे स्वीकारच करत नाही. म्हणून आम्ही ह्याच्यामध्ये न जाता आम्ही डायरेक्ट सोल्युशन सांगतो की सोल्युशन काय आहे त्याचं. फॉर एक्झाम्पल, आपण एक सवय कुठलीही घेऊ शकतो. तर ती भावनिक गरजा, समजा तुम्ही नखं खाण्याची तुमची सवय असेल आणि तुम्हाला कळतं की नखं खायला नाही पाहिजे. एक स्टेज अशी येते की आपल्याला माहिती आहे ह्याच्यामुळे मला नुकसान होत आहे, ठीक आहे ना. तर 2 गोष्टी आपल्याला केल्या पाहिजे. एक, तुम्हाला नखांवर लक्ष ठेवण्यासाठी जसं मॅनिक्युअर म्हणतो की नखं तुम्हाला रोज कापली पाहिजे आणि तिथे तुम्हाला औषध किंवा आणखीन काय लावलं पाहिजे जेणेकरून तुम्ही ते घेणार नाही. पण त्याच्याबरोबर नखं खाण्याचं मूळ कारण जे आहे अँक्झायटी, ते तुम्हाला समुपदेशकाबरोबर बोलून ते दूर केलं पाहिजे की का बाबा तुम्ही तुमच्या मनामध्ये काय चालले असतात, कोणते विचार चालू असतात, तुम्हाला केव्हा अशी भीती वाटते, चिंता वाटते. तर असं बोलून त्यांच्यामध्ये जे स्ट्रेस आहे त्याला काढला तर त्याचं नखं काढण्याची आवश्यकता कमी होते, ठीक आहे. किंवा एखादी व्यक्ती, लहान मूल, जसं मी सांगितलं की प्रत्येक व्यक्तीमध्ये एक लहान मूल असतं. तर त्या लहान मुलाला भीती केव्हा वाटते त्याला भीती कोणत्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला भीती वाटते की तुम्हाला एखाद्याने नाही म्हणालं. समजा एक व्यक्ती आहे आमच्याकडे, प्रौढ व्यक्ती, काही झालं की डोळ्यात पाणी, रडायला वेळ नाही लागत आहे, सिनियर वरिष्ठ, पण डोळ्यात पाणी. तर का तुम्हाला भीती वाटते? लगेच डोळ्यात पाणी का येतं? कारण कोणी नाही म्हणालं तर तुमच्यामधला जो लहान मूल आहे त्याला लगेच भीती वाटली, आता मला हे मिळणार नाही, मग माझं काय होणार, मग मी एकटा किंवा एकटी राहणार, मग माझं कसं होणार, मग मला भविष्य काय आहे माझं, हे विचार एकदम रॅपिडली ते येतात. त्यामुळे नाही म्हणाल्याबरोबर माझ्यामध्ये ते डोळ्यात ट्रिगर होतं. तर नाही म्हणणं हा एंड नाही आहे, दॅट इज नॉट एंड ऑफ लाईफ, ठीक आहे ना. नाही म्हणण्याची दुसरी काही कारणं असू शकतील, काहीतरी दुसरं सोल्युशन आपण शोधू शकतो का, हे बोलून रिझॉल्व केलं पाहिजे तो कॉन्फ्लिक्ट किंवा जो संघर्ष आतमध्ये चालला आहे. आणि त्या लहान मुलाला तुम्हाला गोंजारलं पाहिजे, त्याच्याशी प्रेमाने बोललं पाहिजे की असं काही नाही आहे. नाही म्हणणं याचा अर्थ तो संबंध तुटणार नाही आहे, तो संबंध राहणार आहे. आणि माझी गरज आहे लोकांना, मी पुन्हा सांगते की ओल्ड एजमध्ये ही फिलिंग जास्त येते. तर माझी गरज आहे लोकांना. नाही म्हणणं याचा अर्थ मला एकदम झिडकारून दिलेलं नाही आहे त्यांना दुसरे काय प्रॉब्लेम असेल, दुसरं सोल्युशन आपण शोधू शकतो, आणखीन कोणाला आपण बोलू शकतो का, असे वेगवेगळे पर्याय आपल्याला शोधून काढले पाहिजे. आणि जेव्हा आपण ते ॲड्रेस करतो आणि त्या ठिकाणी नवीन सवय आपण जेव्हा एखादी धारण करतो, तर ही जुनी सवय आहे ती निघून जाते. पण ह्याला भरपूर काम करावं लागतं. म्हणून लोक म्हणतात की सवय जाणं फार मुश्किल आहे, पण हे होऊ शकतं. आमचा असा अनुभव आहे. येस, इट इज टफ. काही सवयी सोडणं खरंच कठीण असतं आणि त्याला फार अटेन्शनची गरज आहे. म्हणजे तुम्हाला जागृत राहावं लागते की माझी ही सवय आहे. म्हणजे मी ते प्रश्न देतो पेशंटना की येस, ओके, तुम्हाला ही सवय आहे, जी काय सवय आहे, मग ती सिगरेट पिण्याची सवय असू दे, तंबाखू खाण्याची असू दे, किंवा पाय हलवण्याची असू दे, नख खाण्याची किंवा आणखीन काय सवय आहे ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास होतो आहे, किंवा रडण्याची सवय. तर तुम्हाला बघायचं आहे की पहिले ते गोष्ट कोणत्या परिस्थितीमध्ये माझी ती सवय ॲक्टिवेट होते, ते तुम्हाला ऑब्झर्व केलं पाहिजे. जेव्हा ती परिस्थिती येते त्यावेळेला माझे विचार काय असतात, कोणत्या प्रकारचे विचार असतात की डायरेक्ट ती भावना ट्रिगर होते, म्हणजे ते कर्म ट्रिगर होतं आणि त्याला मी मध्ये काय इंट्रोड्यूस करू शकते काय त्यावेळेला, हे तुम्ही स्वतः ऑब्झर्व करायचं. आणि मग आम्ही त्यांना सांगतो की ओके, ही सिच्युएशन आली तुमच्या पुढे, जसं फॉर एक्झाम्पल नखं खाण्याची सवय आहे, तर नकळत तुमच्या तोंडामध्ये गेले, तर मी जर तुम्हाला सांगितलं की तुम्हाला फक्त बघायचं की तुम्ही नखं केव्हा खाता, तर नखं खाताना मग ते म्हणणार की नाही, जेव्हा कोणी माझं टेन्शन वाढलं काही परिस्थितीत, तर आपोआप मी विचार करायला लागतो, आता काय होणार, कसं होणार,
माझं काम होणार की नाही होणार, पुढे काय होणार, हे विचार चालू असतात. मग त्यावेळेला माझे बोटं असतात तोंडामध्ये गेलेली असतात. तर त्यावेळेला कॉन्शियसली अच्छा हे विचार आलेले आहेत मला, आता ह्या विचारांचं काय करायचं, हे विचार योग्य विचार आहेत का, दुसरा काही पर्याय आहे का, मी कोणाशी बोलू शकतो का ह्या परिस्थितीबद्दल, हे नवीन विचार तुम्ही तिथे इंट्रोड्यूस करा. म्हणून आपल्या मालिकेचं नाव आहे की विचार बदला म्हणजे जग बदले. जग म्हणजे तुमच्या सवयी पण आल्या त्याच्यामध्ये. तर ते विचार तिथे आम्ही त्यांना देतो. जेव्हा ते आम्हाला त्यांची परिस्थिती कळते की कोणी आपल्याला नाही म्हणालं, कोणी अपमानजनक शब्द, मी काही केलेलं नसताना मला कोणी काय बोललं, त्यावेळेला मला टेन्शन येतं. किंवा एखादं टार्गेट मला अचीव होत नाही आहे, लक्ष दिलेलं आहे, लक्ष पूर्ण होत नाही, किंवा आणखीन काय असेल, घरातली कोणी व्यक्ती उशिरा आलेली असेल, किंवा एखाद्या व्यक्तीने असं केलेलं जे नाही केलं आणि मी जबाबदार आहे, तर मला त्याचं टेन्शन येतं, नकळत पोट गेलं. मग त्याचा पर्याय काय आहे मला, त्याच्या ठिकाणी दुसरं मी काय करू शकतो. सो आय हॅव टू मॅनेज माय स्ट्रेस मॅनेज करायचा. आणि त्या ठिकाणी दुसरी हेल्दी हॅबिटमध्ये काही असू शकतं. जसं तुम्ही वॉकिंग करू शकता किंवा एखादं गीत ऐकू शकता. तर ते तुम्ही हेल्दी हॅबिट त्या ठिकाणी रिप्लेस केली ना, तर ह्याची आवश्यकता निघत नाही. म्हणजे मूळ तुमची गरज आहे ती तुम्ही पूर्ण केली आणि त्या ठिकाणी हेल्दी बिहेवियर दिलं, तर हे दोन्ही गोष्टी एकत्रितपणे केल्या की तुमची सवय निघून जाते. खूपच छान डॉक्टर साहेब तुम्ही सांगितलं की मूळ जी गरज आहे तीही पूर्ण करायची आणि जी जुनी सवय आहे, हॅबिट आहे, तिला रिप्लेस करायचं एका हेल्दी हॅबिटनी. तर दर्शको तुम्ही पाहिलं की खूप अगदी लहानांपासून प्रौढांपर्यंत अगदी वयस्कर जे आहेत, ज्याला आपण म्हणतो की सिनियर सिटीजन, अशाही व्यक्तींना ह्या सर्व प्रसंगातून जावं लागतं. ह्या सवयी आहेत ज्या आपल्याला त्रासदायक आहेत. तर जीवन आपलं जे आहे ते बदलायचं आहे आपल्याला. तर त्याच्यासाठी जिथे विचारांना बदलायचं आहे तिथे ह्या आपल्या सवयी ज्या आहेत त्यांनाही आपल्याला बदलणं किती सोपं आहे हे डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं. तर ह्या विषयावर तुम्हाला अधिक माहिती आम्ही पुढेही देऊ. तोपर्यंत जर काही माहिती तुम्हाला हवी असलीस तर तुम्ही नजीकच्या कोणत्याही ब्रह्माकुमारी सेवा केंद्राला भेट देऊ शकता किंवा आमची वेबसाईट www.bkmarathi.com लाही भेट देऊ शकता. तर भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. ईश्वर निर्मित या सुंदर जगात जगण्याचे कसब ज्याला गवसले तो खरा भाग्यवान. या जगात त्यापेक्षा आणखीन श्रेष्ठ प्राप्ती नसावी आणि ही प्राप्ती आपणाला व्हावी हेच आमचे ध्येय. अत्याधुनिक जगाच्या उंबठ्यावर श्रेष्ठ संस्कृतीच्या भक्कम पायाची गरज आहे. विश्वास हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. चमत्कार, मंत्रतंत्र अशा मोजमापात ईश्वराला ना तोलता त्याची खरी ओळख असणे आवश्यक आहे. जगण्याची कला म्हणजे काय, स्वतःची खरी ओळख काय, हे जाणून घेण्यासाठी संपर्क करा आमच्या स्थानीय ब्रह्माकुमारी विद्यालयाशी किंवा संपर्क करा या नंबरवर 9422859497. आमचा पत्ता आहे ब्रह्माकुमारी विद्यालय, भानापेठ वाड, कस्तुरबा रोड, चंद्रपूर 442402. आणि आमचा ईमेल आहे bkmarathi@gmail.com. जीवनमूल्य व्याख्यान आणि मेडिटेशन गीतांची DVD MP3 उपलब्ध आहे.